नितेश राणे सारखा टिल्ल्या विश्वगुरू बनायला चाललेला आहे अशा शब्दात विनायक राऊत यांनी टीका केली आहे। नितेश राणे म्हणजे भाजपनं पाळलेला भुंकणारा प्राणी आहे। विनायक राऊतांनी नितेश राणेंवर या शब्दात बोचरी टीका केली आहे। मराठा आरक्षण मिळाले, मराठ्यांचा जल्लोष या ठिकाणी सुरू झालेला पाहायला मिळतोय। शिवसेनेची नेमकी भूमिका काय आहे? अध्यादेश खरोखर निघालाय का? काय सांगाल? नाही, शिवसेनेची नेमकी भूमिका पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब मांडतीलच, परंतु जो अध्यादेश वाचनात आलेला आहे तो अध्यादेश सकल मराठा समाजाला सरसकट आरक्षण देणारा नाही। परंतु माझी विनंती आहे मनोज जरांगेंना, जोपर्यंत सकल मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळत नाही तोपर्यंत त्यांनी हा लढा थांबवू नये। पंकजाताई मुंडे असं म्हणतात की हा खऱ्या अर्थाने एक प्रकारे ओबीसीना धक्काच आहे हे आरक्षण म्हणजे। नाही, आमची सुरुवातीपासून म्हणणं आहे की मराठा समाजाला आरक्षण देत असताना इतर कोणत्याही समाजाच्या ओबीसी सहित इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला मुळीच धक्का लागता कामा नये, म्हणून मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देणं हाच एकमेव पर्याय आहे। सदारत्न गुन्ह्यावरती या ठिकाणी याच मुद्द्यावरती कदाचित न्यायालयामध्ये जाऊ शकतात अशी बोललं जात आहे। नाही, सदावर्ते हा एक प्रकारे नाच आहे आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीसांच्या तालावर नाचणारा हा माणूस आहे। एसटी कर्मचाऱ्यांच्या पतसंस्थेचं काय वाटोळं लावलंय ते बघा। त्यामुळे तुम्हाला तुमच्या देवेंद्र फडणवीसांना स्वतः काय बोलता येत नाही ते सदावर्तेच्या तोंडून बोलतायत असं आता सर्वांनाच कळून चुकलंय ते। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV 9 मराठी, रत्नागिरी। हा नितेश राणे सारखा टिल्ल्या एक महागुरु बनायला चाललेला आहे आणि अजून राजकारणातली अक्कल न आलेला हा माणूस आज मोदींच्या नंतरचा नेता म्हणजे नितेश राणे, केवढं तरी मोठं ते प्राबल्य आहे। पण बरं आहे, भारतीय जनता पक्षाने एक भुंकणारा प्राणी पाळलेला आहे।